पारंपरिक पद्धतीचा अंड्याचा गावरान रस्सा म्हटले की काय विचारूच नका। भूक जरी नसली तरी 1-2 वाटी रस्सा पिल्याशिवाय चैनच पडत नाही। तर आज आपण मटणापेक्षाही अप्रतिम चवीचा, जी लोक मटण खात नाहीत तर अंडी खातात त्यांच्यासाठी हा अंड्याचा रस्सा, झणझणीत रुचकर स्वादिष्ट तरीदार अंड्याचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया। चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। आज आपल्याला अंड्याचा रस्सा बनवायचा आहे, तर त्यासाठी 2 अंडी घेतलेले आहेत, अर्धा चमचा जिरे घेतले, 1 चमचा तीळ घेतलेले आहेत, पांढरे तीळ घेतले, एक मध्यम साईजचा बारीक चिरून असा कांदा घेतलेला आहे, तर थोडस खोबरं घेतलेलं आहे, ओलं खोबरं घेतलं, एक लसणाचा गड्डा असा सोलून घेतलेला आहे, तर 2 तुकडे आल्याचे घेतले व अशी कोथिंबीर घेतलेली आहे, कोथिंबीर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे। तर आपल्याला अंड्याचा रस्सा बनवायचा आहे। थोडेसे तीळ व जिरे कढईमध्ये गरम करून घेऊ। गॅसवरती कढई ठेवून त्यामध्ये थोडंसं जिरे व तीळ असं परतून घेऊ। तीळ व जिरे भाजलेत, आता आपण ते काढून घेऊ। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये तीळ व जिरे भाजून घातले, यामध्येच घालू आपण कोथिंबीर, त्यामध्ये घालू लसूण, आले घालू व खोबरे, याचं आता चांगलं असं मिक्सरला वाटण करून घेऊ। अंड्याचा रस्सा बनवूयात। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी आपण अंडी 2 फोडून घ्यायची। कच्च्याच अंड्याचा आपण रस्सा बनवायचा आहे, तर अशी अंडी आपण 2 फोडून घेऊयात। अंड्याचा रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवली आहे, तर त्यामध्ये घालू 1 मोठी पळी तेल। तेल चांगलं कडल्यानंतर यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा। छान असा कांदा भाजून घेऊयात। कांदा आपल्याला गोल्डन होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे। तर कांदा भाजल्यानंतर यामध्ये घालूयात आपण हळद, तर यामध्ये घालूयात 1 चिमूटभर हळद, त्यानंतर घालूयात अर्धा चमचा लाल तिखट, त्यानंतर घालूयात यामध्ये 1 चमचा चटणी, त्यानंतर घालायचा आहे यामध्ये बारीक केलेला मसाला। तेलामध्ये चांगला मसाला भाजायचा आहे। यामध्ये घालू थोडासा मटण मसाला। चांगला मसाला आपण तेलामध्ये तेल सुटेपर्यंत भाजायचा आहे। छान असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे, तर सर्व मसाला चटणी अशी तेलामध्ये छान अशी भाजलेली आहे। तर आता यामध्ये घालूयात आपण पाणी, गरम पाणी यामध्ये आपण घालायचं आहे। जेवढा आपल्याला रस्सा बनवायचा आहे तेवढा आपण यामध्ये पाणी घालायचं। यामध्ये घालू अर्धा चमचा मीठ, आपण आपल्या चवीनुसार यामध्ये मीठ घालायचं आहे। आता रश्श्याला उकळी आल्यानंतर यामध्ये घालायचं आहे फेटून घेतलेलं अंड। छान असं अंडी 2 फोडून फेटून घेतलेले आहेत, तर आपण ही उकळीमध्ये घालायची। रश्श्याला अशी उकळी आली की यामध्ये आपण फेटून घेतलेली अंडी घालायची। रश्श्यामध्ये आपण पळीने असे हलवत अंडी चांगली फेटून घ्यायची। गॅस बारीक करायचा व एकासाठी आपण चांगला रस्सा शिजू द्यायचा आहे, त्यामुळे चांगले अंडे आपले रश्श्यामध्ये शिजतात। म्हणून आपण गॅस बारीक करून 5 मिनिटासाठी अशीच अंडे आपल्याला रश्श्यामध्ये शिजू द्यायची आहेत। गॅस बारीक करू, रश्श्यावरती आपण झाकण झाकून 5 मिनिटासाठी चांगला रस्सा शिजू द्यायचा। 5 मिनिटानंतर छान असा आपला रस्सा शिजलेला आहे, तर छान अशी रश्श्याला तरी आलेली आहे। फेटून घेतलेली अंडी ही छान अशी रश्श्यामध्ये शिजलेली आहेत। तर 5 ते 10 मिनिटासाठी आपण बारीक गॅसवरती असा रस्सा शिजवून घ्यायचा। हा रस्सा तयार आहे, तर आपण भाकरी भातासंगे किंवा चपाती संगे हा रस्सा खाऊ शकता। छान असा तरीदार आपला रस्सा तयार आहे। तर तुम्हीही अशा पद्धतीने गावरान अंड्याचा रस्सा नक्की बनवा। व्हिडिओ आवडल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा, कमेंट करा। धन्यवाद।